महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक सुदेशजी कांबळे यांनी लिहिलेलं हे गीत आहे. शेवट आहे महिलांसाठी, नवतरुणींसाठी काय उपदेश आहे, काय सांगितलेलं आहे. नव्या त्या दिशेने नवीन हार जाओ, नव्या त्या दिशेने नवीन हार जाओ, नव्या त्या दिशेने नवीन हार जाओ. अनुकरण करू नको ऐश्वर्या माधुरीचं, अनुकरण करू नको ऐश्वर्या माधुरीचं, तुझा दर्जा तुझा होईल. अगं अनुकरण कर ना माईचं, तुझी घरोघरी पूजा होईल. इंग्रजी शिकवणारी, इंग्रजीत बोलणारी सावित्रीमाई, त्या काळी कविता लिहिणारी सावित्रीमाई, त्या काळी कविता लिहायच्या सावित्रीमाई. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही कयास मानव म्हणावे का, असं विचारणारी सावित्रीमाई. किती धैर्य त्या काळी. ज्या सावित्रीमाईंमुळे आपण बोलतोय, वाचतोय, लिहितोय, मोठमोठ्या पदावर पोहोचलो. महिला त्या सावित्रीमाईंना सुद्धा प्राधान्य देत नाही. सावित्रीमाईला विसरून जातात. जिच्यामुळं आमचं अस्तित्व आहे त्या सावित्रीमाईला विसरलेल्या आहेत महिला. आणि त्यांचे चालतात 16 गुरुवार, 16 शुक्रवार, काय काय असतं ते उद्यापन, काय काय असतं देवीचे वार कोणते कोणते. पण सावित्रीमाई मात्र आठवत नाही महिलांना. फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून सांगायचं आहे की माता जिजाऊंचा लढा होता स्वराज्यापासून सन्मानापर्यंत. माता जिजाऊंचा लढा होता स्वराज्यापासून सन्मानापर्यंत. माता सावित्रीचा लढा होता विद्येपासून कल्याणापर्यंत. जाण ठेवून सांगते मनापासून ऋणापर्यंत. माता रमाईचा लढा होता शेणापासून पेनापर्यंत, शेणापासून पेनापर्यंत. कारण नव्या त्या दिशेने नवीन हार जाओ, नव्या त्या दिशेने नवीन हार जाओ, नव्या त्या दिशेने नवीन हार जाओ, नव्या त्या दिशेने नवीन हार जाओ. हाती प्रत्येकीच्या संविधान राहो.